नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष सुरू आहे आणि आता पितृपक्षाचेही खूप थोडेसे दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरू होईल. पितृपक्षामधील प्रत्येक तिथीचे विशेष असे महत्त्व आहे. त्यामध्ये सर्वपित्री अमावस्या ही विशेष महत्त्वाची मानली जाते. ज्या कोणालाही आपल्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहिती नाही आणि त्यांना श्राद्ध करायचे आहे, याशिवाय ज्या कोणालाही पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्म करणे शक्य झाले नाही, अशा सर्वांनी आणि ज्यांना सुतक विटाळ असल्यामुळे सुद्धा जर श्राद्ध कर्म करणे जमले नसेल, तर त्या सर्वांनी या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करावे. ब्राह्मण भोजन तर्पण विधी नक्की करावा. सर्व अमावस्यांमध्ये ही अमावस्या महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या, भाद्रपद अमावस्या, कारण भाद्रपदामधील ही अमावस्या आहे म्हणून याला भाद्रपद अमावस्याही म्हटले जाते. याशिवाय यावेळेची जी अमावस्या आहे 14 ऑक्टोबर शनिवारी आलेली आहे, त्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असंही म्हटलं जाईल. तर अमावस्येची तिथी हे 13 ऑक्टोबरला रात्री 9:50 सुरू होत असून याची समाप्ती ही 14 ऑक्टोबरला रात्री 11:24 होईल. त्यामुळे उदयतिथीनुसार सर्वपित्री अमावस्याचं श्राद्ध वगैरे विधी हे आपल्याला 14 ऑक्टोबरला करायचे आहेत. त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध, अविधवा नवमीसारखे श्राद्धविधी ज्या लोकांचे करायचे राहून गेले असतील, त्या लोकांनीही या दिवशी श्राद्ध करणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना प्रखर पितृदोष सांगितलेला आहे, तर त्यांनी या दिवसांमध्ये श्राद्धविधी हे केले असतीलच, पण तरीही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांच्या नावाने स्वयंपाकही करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी लवकर उठावे, आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे किंवा तुम्ही पंचगव्यही टाकू शकता. यानंतर सूर्यदेवतेला आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ घालून अर्घ्य द्यायचे आहे. तुमच्या जवळपास एखादे पिंपळाचे झाड असेल तर तिथे जाऊन झाडाची पूजा करावी. झाडाला काळे तीळयुक्त पाणी घालावे, म्हणजे एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालावे, 2 सफेद सुगंधी फुले त्यामध्ये तुम्ही घालावीत आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाला घालायचे आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी दीपदानही नक्की करावे आणि पिंपळाला आपल्याला 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. जर प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा मारू शकता. झाडाला तुम्ही पितरांच्या नावाने खडीसाखरेचा नैवेद्यही अर्पण करू शकता. झाडाखाली ज्या मुंग्या असतात त्यांनाही आपल्याला थोडंसं अन्नदान करायचं आहे. त्यामुळे घरूनच तुम्ही साखर घेऊन जावा, खडीसाखर घेऊन जावा किंवा तुम्ही पिठी साखर आणि गव्हाचे पीठ मिक्स करून तुम्ही मुंग्यांना खायला घालू शकता. श्राद्धाचे जे काही तुम्ही जेवण करणार आहात त्यातले आपल्याला 5 घास काढायचे आहेत, तर त्याला पंचबलिदान असं म्हटलं जातं. तर सर्वप्रथम आपल्याला गाईला घास द्यायचा आहे, त्यानंतर कुत्रा, कावळा, देवता आणि मुंग्या यांना आपल्याला हे 5 घास द्यायचे आहेत. जर तुम्हाला घरच्या घरी स्वतःहून तर्पणविधी करता येत असेल तर नक्की या दिवशी तर्पणविधी करावा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या गुरुजींकडून ब्राह्मणाकडून विधी करून घेऊ शकता. या दिवशी पितरांची तुम्ही पाठात्मक सेवाही करू शकता, ज्यामध्ये तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं एक पारायण किंवा पठण करावं. त्यानंतर तुम्ही पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृसुक्ताचंही पठण करू शकता. या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असेही तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ही एक सवयच लावून घ्या की जेव्हा पण तुम्ही तुमची देवपूजा करून घ्याल त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांनाही आपल्याला नमस्कार करायचा आहे. कारण आपण आपल्या पितरांनाही पितृदेवता म्हणून संबोधतो, म्हणून त्यांचेही आशीर्वाद आपल्याला लाभणं अतिशय गरजेचं आहे. जसे आपल्या गुरूंचे, आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे पितरांचे आशीर्वादही खूप महत्त्वाचे असतात. पितृपक्षामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी यथाशक्ती दानधर्म जरूर करावा. जे गरजू आहेत, गरीब लोक आहेत आणि पशुपक्षी आहेत, यांच्या अन्नपाण्याची तुम्ही व्यवस्था आपल्या पितरांच्या नावाने करू शकता. त्याचप्रमाणे जे कोणी गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही वस्त्रदान करू शकता. त्यांना स्वेटर, चप्पल, छत्री किंवा ब्लँकेट आणि अर्थदानही तुम्ही करू शकता. जे काही यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल ते आपल्या पितरांच्या नावाने तुम्ही नक्की दान करावे.
त्याचप्रमाणे जर या दिवशी तुमच्या दारावर कोणतीही व्यक्ती आली, काही मागण्यासाठी आली किंवा गाय, कुत्रा, कावळा यांपैकी कोणीही आले तरीही त्यांना आपल्याला काही ना काही खायला प्यायला द्यायचेच आहे. या दिवशी दाढी करू नये, नखे आणि केसही कापू नयेत. या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण भागामध्ये 4 मुखी दिवा पितरांच्या नावाने लावायचा आहे. तर हा दिवा तुम्ही कणकेचा करू शकता किंवा तुम्ही जी कधीही न वापरलेली अशी स्वच्छ पणती घ्या आणि त्यामध्ये तुम्ही चौमुखी दिवा हा पितरांच्या नावाने लावू शकता. हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा असा कुठलाही लावू शकता. आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण भागामध्ये हा दिवा पितरांच्या नावाने लावायचा आहे आणि दिवा लावत असताना त्याखाली सर्वप्रथम थोडंसं अक्षतांचं आसन करावा आणि मगच दिवा त्याच्यावर ठेवावा. याशिवाय तुम्ही जवसच्या पिठाचाही दिवा पितरांच्या नावाने लावू शकता. याने आपल्या पितरांचा मार्ग उजळतो. त्यामुळे कारण इथून ते आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार असतात आणि आपल्याला त्यांचा निरोप घ्यायचा असतो. त्यामुळे त्यांच्या मार्गात कुठलेही अडथळे येऊ नयेत आणि त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा यासाठी आपल्याला हे दीपदान करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला एक उपायही करायचा आहे. एक प्रकारचा धूप आपल्याला आपल्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की अमावास्येच्या संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला आपल्याला एक स्वच्छ कधी न वापरलेली पणती घ्यायची आहे. मातीची पणती घ्या आणि त्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा आपल्याला या पणतीमध्ये घ्यायच्या आहे. अख्खी लवंग म्हणजे त्याला वर जे फूल असतं तेही असलं पाहिजे. तर अशा 2 लवंग घ्या. त्यानंतर एक बत्तासा घ्यायचा आहे आणि 3-4 आपल्याला कापुराचे तुकडे घ्यायचे आहेत. हे सर्व त्या पणतीमध्ये घेऊन आपल्याला आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये यायचं आहे. नैऋत्य कोपरा म्हणजे दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा यामधील घराचा जो कोणता कोपरा असेल तो नैऋत्य कोपरा असतो. तर आपल्याला या कोपऱ्यापासून हा धूप पेटवून इथून सुरुवात करायची आहे. ते आपल्याला हा धूप संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि परत याच कोपऱ्यामध्ये येऊन तिथे हा धूप ठेवायचा आहे. धूप ठेवताना दक्षिणेकडे तोंड करावे आणि त्यानंतर ओम पितृदेवताय नमः असा आपल्याला 11 किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा किंवा जमेल तसा मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे. या पक्षपंधरवड्यामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा आजपर्यंत आपण काही चुका केल्या असेल तर आपल्याला त्याची माफी मागायची आहे आणि त्यांचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर बनून राहावे यासाठीही त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यांचा पुढचा प्रवास हा सुखकर व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही पणती आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ही पणती विसर्जित करू शकता. ही पणती परत पात्रामध्ये आणू नये. तर या पद्धतीने आपल्याला सर्व पितरी अमावस्येला आपल्या पितरांचे श्राद्धकर्म करायचे आहे, तर्पणविधी, ब्राह्मण भोजन करवायचे आहे. याच पद्धतीने पितरांच्या नावाने तुम्ही जवळच्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये किंवा कोणत्याही गोरगरिबांना तुम्ही पितरांच्या नावाने दानधर्म नक्की करा. जर यातलं तुम्हाला काहीही करणं शक्य नसेल तर जवळच्या कोणत्याही मंदिराच्या दानपेटीमध्ये तुम्ही पितरांच्या नावाने काहीही दक्षिणासुद्धा दान करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.